जय शिवराय सर्वांना. स्वराज्य सेवा प्रतिष्ठान आणि शिवशंभू विचार मंच यांच्या संयुक्त विद्यमानाने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान मासानिमित्त राजा शिवछत्रपती विजयराव देशमुख लिखित या पुस्तकाचं या ग्रंथाचं आपण गेल्या 2 दिवसापासून वाचन करत आहे. आणि आजचं आपल्या वाचनाचं हे तृतीय पुष्प आहे. आज आपल्या या वाचनाला अनुमोदन देण्यासाठी आपल्यात आदरणीय रवींद्रजी सासनकर सर उपस्थित आहे. रवींद्रजी सासनकर सरांचा मी थोडक्यात परिचय आपल्या पुढं उपस्थित करतो. सरांचं शिक्षण जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशन या विषयात त्यांची पदवी झालेली आहे. MA इन इतिहासात त्यांचं शिक्षण झालेलं आहे. सरांचं विविध वृत्तपत्रामध्ये आणि सामाजिक माध्यमावर ऐतिहासिक आणि सामाजिक विषयावर 250हून जास्त लेख प्रसिद्ध झालेले आहेत. राज्यपाल नियुक्त सिनेट सदस्य सर आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर येथे. सर विशेष निमंत्रित सदस्य छत्रपती शिवाजी महाराज चरित्र व साधने व प्रकाशन समिती महाराष्ट्र शासन यात सुद्धा सर आहेत. अशासकीय सदस्य छत्रपती शिवाजी महाराज संकल्पना उद्यान मार्गदर्शन समिती महाराष्ट्र शासन यात सुद्धा सर सदस्य आहेत. आणि शिवशंभू विचार मंचाचे अध्ययन सामूहिक अध्ययन समूह राज्य संयोजक म्हणून सर सध्या काम पाहत आहे. तर मी सरांना विनंती करतो की त्यांनी आजच्या अनुमोदनाला सुरुवात करावं. सासमकर सर. नमस्कार. माझा आवाज येतोय? हो सर, येतोय. हा. सर्वांना नमस्कार. आज आपण या सत्रामध्ये उपस्थित आहात. मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि सर्वांना नमस्कार करतो. आज आपण छत्रपती शंभूराजांची जडणघडण आणि संस्कार असा विषय आपण बघणार आहोत. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की भारत अतिशय प्राचीन असा देश आहे आणि हजारो वर्षाची परंपरा लाभलेला आपला हा देश आहे. त्यामुळं विष्णू पुराणामध्ये सुद्धा आपल्या देशाचं वर्णन केलंय. उत्तरम यत् समुद्रस्य हिमाद्रैशैव दक्षिणम वर्षतत् भारतं नाम भारती यत्र संतती. आणि उत्तरेला हिमालयापासून दक्षिणेला हिंदू महासागरापर्यंत जो विस्तीर्ण अशा प्रकारचा भूभाग आहे तर आपण भारत म्हणतो. आणि त्याच्या संततीला म्हणजे इथल्या पुत्ररूप समाजाला आपण भारतीय असं म्हणतो किंवा हिंदू असं म्हणतो. भारतीय किंवा हिंदू या दोन शब्दांचा जो भाव आहे तो काही वेगळा नाहीये. ते एका अर्थानं बघायला गेलं तर ते समानार्थी शब्द आहेत. आणि अशा या देशामध्ये महान युगपुरुषांची परंपरा होऊन गेली. त्यामध्ये अगदी भगवान श्रीराम श्रीकृष्णापासून तथागत गौतम बुद्धांपर्यंत आणि अलीकडं मध्ययुगामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत ती परंपरा येऊन पोहोचते. आणि या सगळ्या हे जे आपलं मानवी धन आहे या मानवी धनाचं जे कुतूहल आहे हे सगळ्या जगाला आहे. आणि म्हणून याच सगळ्या मोठ्या परंपरेमध्ये या उज्ज्वल परंपरेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ज्यावेळेला धर्माला ग्लानी आली होती, सगळीकडे सुलतानी आणि आसमानी संकट उभी राहिली होती, हिंदूंना कोणी वाली उरला नव्हता, अशा भीषण कालखंडामध्ये ज्याला असं म्हणता येईल की अंधार युग त्या काळामध्ये होतं. मग जजिया कर असेल, युद्ध कैद्यांच्या कत्तली असतील, माता भगिनीवरचे अत्याचार असतील, अशा सगळ्या कालखंडामध्ये कोणीही रयतेला वाली उरला नव्हता. या सगळ्या संकटांमधून आपल्या समाजाला आपल्या देशाला तारून नेण्याचं काम हे छत्रपती शिवरायांनी केलं. आणि छत्रपती शिवरायांचा उदय झाला ही जी घटना आहे ती भारताच्या इतिहासाला कलाटणी देणारी अशी घटना आहे. आणि म्हणून युगप्रवर्तक अशा प्रकारची ती घटना आपल्याला असं म्हणता येईल. आणि या घटनेचं जे आपण वर्णन केलं की अनेक कवींनी इतिहासकारांनी त्या घटनेचं वर्णन केलेलं आहे की छत्रपती शिवाजी महाराज झाले नसते तर काय झालं असतं. यशवंतराव चव्हाणांनी असं म्हटलंय, जेव्हा मुंबईमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला पुतळा स्थापन झाला, स्मारक स्थापन झालं गेटवे ऑफ इंडियाच्या त्या ठिकाणी, त्यावेळेला यशवंतराव चव्हाण असं म्हटले होते की जर शिवाजी महाराज झाले नसते
तर पाकिस्तानची सीमा शोधायला आपल्याला फार लांब जावं लागलं नसतं, ती तुमच्या माझ्या घरापर्यंत येऊन पोहोचली असती. इतकं शिवाजी महाराजांच्या कार्याचं महत्व आहे. आज आपण पाकिस्तान बघतो. जो पाकिस्तान निर्माण झाला, तो पाकिस्तान का निर्माण झाला, त्याची काय कारणं होती, या सगळ्यांच्या पाठीमागे आपल्याला शिवाजी महाराजांच्या कार्याचं महत्व लक्षात येतं. आणि म्हणून शिवाजी महाराजांनी आपल्या अतुलनीय पराक्रमानं, अजोड युद्ध नीतीनं, बुद्धी सामर्थ्यानं मुघल साम्राज्याचा निर्णायक पराभव केला. आणि पुढे आपण बघतो की 18व्या शतकामध्ये मराठ्यांनी संपूर्ण देशावर आपला प्रभाव निर्माण केला. त्यामुळे 18वं शतक जे आहे ते मराठ्यांचं शतक आहे हे आपल्या लक्षात येईल. आणि अशा या महापुरुषांच्या उदरी महाराणी सईबाई आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे सुपुत्र छत्रपती शंभूराजे हे होऊन गेले. आणि स्वाभाविकपणे आपल्या कुल परंपरेला साजेसे अशा प्रकारचे ते योद्धे होते. इतिहासाला त्यांनी एक वेगळ्या प्रकारची कलाटणी दिली आणि जगामध्ये अत्युच्च अशा प्रकारचं बलिदानाचं उदाहरण देखील त्यांनी घालून दिलं. आणि जगाच्या इतिहासामध्ये त्यांच्या पराक्रमाची, त्यांच्या बलिदानाची, त्यांच्या साहसाची ही नोंद झालेली आहे. एकीकडे आपण जसं बघितलं तर ते एका प्रकारचं विषम युद्ध होतं. छत्रपती शिवाजी राजांच्या काळामध्ये औरंगजेबाचे अनेक सरदार महाराष्ट्रामध्ये आले होते. मग दिलेर खान असेल, मिर्झा राजा जयसिंग असेल, कारतलब खान असेल, बहादूर खान कोकलताश असेल, अशा प्रकारच्या सरदारांना, सुभेदारांना तोंड देण्याचं काम हे शिवाजी महाराजांनी केलं. परंतु छत्रपती शंभू राजांच्या काळामध्ये खासा औरंगजेब या ठिकाणी दख्खनमध्ये उतरला होता आणि समोर कोवळ्या वयाचे छत्रपती शंभूराजे उभे होते. आणि जो लढा त्यांनी त्या काळात दिला त्याला जगाच्या इतिहासामध्ये तोड नाहीये. आणि एकीकडे फारसा अनुभव नाही, फार मोठी सेना नाही, छोटंसं राज्य आहे. आणि दुसरीकडे अतिशय कसलेला, मोठं साम्राज्य असणारा, मोठी सेना असणारा आणि सगळ्याच प्रकारची साधनासार औरंगजेब त्यांच्या समोर उभा होता. परंतु अशा या विषम परिस्थितीमध्ये सुद्धा छत्रपती शंभूराजांनी जो पराक्रम दाखवला त्याला जगाच्या इतिहासामध्ये तोड नाही. आणि शेवटी आपल्या प्राणांचं बलिदान देखील त्यांनी केलं. आणि आपण बघतो की त्यांची अतिशय निर्मम अशा पद्धतीने हत्या करण्यात आली, परंतु त्यांनी माघार घेतली नाही. त्यांचे डोळे काढले गेले पण मराठ्यांचं स्वप्न पाहणं थांबलं नाही. त्यांचे पाय तोडले गेले पण मराठ्यांची गती अवरुद्ध झाली नाही. त्यांचे हात तोडले पण मराठ्यांच्या समशेरीचा पराक्रम हा कुठेही कमी झाला नाही. आणि अखेर त्यांनी आपल्या जीवनामध्ये जे अत्युग्र अशा प्रकारचं बलिदान दिलं, त्यामुळं जे ध्येय मराठेशाहीने आपल्या समोर ठेवलं होतं ते ध्येय, त्या ध्येयाचं चिरंजीवित्व हे कुठेही कमी झालं नाही. आणि म्हणून अशा महापराक्रमी उज्ज्वल परंपरा असणाऱ्या छत्रपती शंभूराजांची जडणघडण, संस्कार, शिक्षण हे कसं झालं की आपण बघणार आहोत. स्वाभाविकपणे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की शंभूराजांना आपल्या आईचं प्रेम फार लाभू शकलं नाही. बालवयातच ते लहान असताना त्यांचं मातृछत्र हरपलं. आणि ज्यांनी छत्रपती शिवरायांचा सांभाळ केला अशा राजमाता आऊसाहेब जिजाऊ यांनी छत्रपती शंभूराजांचा सांभाळ केला. आणि स्वाभाविकपणे त्याचा परिणाम काय होणार होता हे काही वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. ज्या राजमाता जिजाऊंनी छत्रपती शिवरायांना घडवलं त्याच राजमाता जिजाऊंच्या मार्गदर्शनाखाली शंभूराजांच्या जडणघडणीची, शिक्षणाची, संस्काराची सुरुवात झालेली आहे. त्यामुळं जिजाऊ आऊसाहेब या ज्या होत्या त्या एक प्रकारे वीरकन्या होत्या. लखुजीराव जाधव सारख्या वीराची कन्या त्या होत्या, त्यामुळे त्यांना वीरकन्या म्हटलं जातं. शहाजी राजांसारख्या महाबली पराक्रमी व्यक्ती, सरदार जे होते, अशा महान व्यक्तीची त्या पत्नी होत्या म्हणून त्या वीरपत्नी होत्या. आणि छत्रपती शिवरायांसारख्या एका वीराची आई होण्याचं देखील भाग्य त्यांना लाभलं म्हणून त्या वीर माता देखील होत्या. अशा प्रकारे एका स्त्रीच्या जीवनामध्ये ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका येतात त्या सगळ्या भूमिका त्यांच्या वाट्याला आल्या होत्या. आणि त्यांच्याच विद्यापीठामध्ये एक प्रकारे शंभूराजांचं शिक्षण झालं. आपण भोसले घराण्याचा इतिहास जर बघितला तर सगळ्यांना तलवारीचा इतिहास माहिती आहे, त्यांच्या समरांगणाचा इतिहास माहिती आहे. त्यांनी लढाईच्या मैदानामध्ये कशा प्रकारे शिवनीती म्हणा, गनिमी कावा म्हणा किंवा वेगळ्या प्रकारची युद्धनीती म्हणा ही त्यांनी कशी वापरली याबद्दल आपल्याला बऱ्यापैकी माहिती असते. परंतु भोसले घराणं जे आहे हे
समरांगणामध्ये ते पराक्रमी होतच, परंतु ते संस्कृत पंडित किंवा विद्वान अशा प्रकारचं घराणं आहे. आपण जर उदाहरण बघितलं की शाहू महाराज जे आहे, सॉरी शहाजी राजे जे आहेत, तर शहाजी राजे हे सुद्धा संस्कृत पंडित होते. आणि त्यांचं जे चरित्र लिहिलं, त्यांचं नाव आहे जयराम पिंडे. त्यांनी 12 भाषांमध्ये शहाजीराजांचं चरित्र लिहिलेलं आहे. त्याचं नाव आहे राधा माधव विलास चंपू. या ग्रंथामध्ये शहाजी राजांचा जो व्यासंग आहे, त्यांची विद्वत्ता आहे, त्याचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. त्यामुळं त्यांनी जयराम पिंडेचा इंटरव्ह्यू घेतला होता, मुलाखत घेतली होती. म्हणजे एखाद्या संस्कृत पंडिताचा इंटरव्ह्यू घ्यावा अशा प्रकारची पात्रता, अशा प्रकारची विद्वत्ता ही शहाजी महाराजांची होती. आणि म्हणून त्यांचं सगळं वर्णन राधा माधव विलास चंपू या ग्रंथामध्ये केलेलं आहे. अशा प्रकारे शहाजीराजे हे संस्कृत पंडित होते. शिवाजी महाराजांची विद्वत्ता आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि त्याही पूर्वी अनेक उदाहरणं आपल्याला भोसले घराण्यामध्ये सापडतात. शहाजीराजांची एक सून होती, त्यांचं नाव होतं दीपावराजे भोसले. त्या सुद्धा कविता करत होत्या त्या काळामध्ये. आणि अलीकडचं जर उदाहरण बघितलं की सुहासिनी राजे भोसले, त्यांनी या भोसले घराण्यातलेच आहेत. त्यांनी संस्कृत साहित्यामध्ये पीएचडी केलेलं आपल्याला दिसून येतं. तर तंजावरचा जर इतिहास बघितला आपण, तंजावरचं ग्रंथालय आहे, त्या ठिकाणची ज्ञान परंपरा आहे, ती जर बघितली तर अशा प्रकारे भोसले घराणं हे युद्धाच्या मैदानामध्ये जेवढं पराक्रमी होतं, तेवढंच ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये सुद्धा हे घराणं अतिशय शिखरावर होतं असं आपल्याला म्हणावं लागेल. असे सगळे पुरावे आणि संदर्भ आपल्याकडे उपलब्ध आहेत. अशा विद्वान अशा प्रकारच्या घराण्यामध्ये छत्रपती शंभूराजांचा जन्म झाला. त्यामुळे स्वाभाविकपणे त्यांची विद्वत्ता, त्यांचं संस्कृत आणि अन्य भाषांबद्दलचं ज्ञान हे आपल्याला दिसून येतं. ते अतिशय व्यासंगी होते. त्यांचं वर्णन जर आपण बघितलं, अभय कॅरे असेल किंवा अन्य परकीय प्रवासी असेल किंवा स्वकीय असतील, या सगळ्यांनी अतिशय कमी वयामध्ये त्यांच्या पराक्रमाचं, त्यांच्या विद्वत्तेचं कौतुक केलेलं आहे असं आपल्याला दिसून येतं. किंवा आपण त्यांचा जो ग्रंथ आहे, बुधभूषण नावाचा ग्रंथ आहे, त्या बुधभूषण मध्ये आपण जर बघितलं तर त्यांनी ज्या प्राचीन ग्रंथांचे संदर्भ घेतलेले आहेत, तशा अनेक ग्रंथांची यादी आपल्याला सांगता येईल की ज्यांचा त्यांनी रेफरन्स घेऊन हा जो ग्रंथ लिहिला, त्यावरून आपण त्यांच्या विद्वत्ता बघून थक्क होऊन जातो. तर प्रामुख्याने आपण जर त्यांचं शिक्षण बघितलं तर त्यांचं शिक्षण केशव पंडित नावाचे जे एक शिक्षक त्यांच्या शिक्षणासाठी नेमले गेले होते. त्यांनीच त्यांना ज्वलन तेजस अशा प्रकारचा शब्द वापरलेला आहे. त्यांचा जो ग्रंथ आहे राजाराम चरितम नावाचा, त्या राजाराम चरितम मध्ये शंभू राजांसाठी त्यांनी जे विशेषण वापरलं ते म्हणजे ज्वलन तेजस संभाजीराजे. म्हणजे तस्य संभाजिकेन भ्राता ज्वलन तेजसा, याचा अर्थ असा आहे की राजाराम महाराजांचा जो भाऊ आहे तो जळजळीत तेजासारखा आहे, अशा प्रकारचे त्यांनी वर्णन त्यांचं केलेलं आहे. आणि अशा केशव पंडितांनी त्यांना प्रयोगरूप रामायण सांगितल्याचा उल्लेख आपल्याला दिसून येतो. आणि केशव पंडितांनी जे वर्णन केलेलं आहे शंभूराजांचं सुद्धा आणि या सगळ्यांचं, त्यामुळं त्यांची विद्वत्ता, त्यांचं शिक्षण, त्यांचे संस्कार आपल्याला दिसून येतात. मल्हार रामराव चिटणीस यांनी बखऱ्यामध्ये आपल्या म्हटलंय की जे बखर आहे, मग त्यामध्ये घोड्यावर बसणं आहे, शस्त्रविद्या, तालीम, तिरंदाजी, धनुर्विद्या ज्याला म्हणतो आपण, अशा प्रकारचं जे युद्धनीतीसाठी आवश्यक शिक्षण आहे, हे सगळं शिक्षण त्यांचं त्या काळात झालं होतं. ते राजे होते, राजपुत्र होते, त्यामुळे राज्याचे अधिकारी देखील ते स्वाभाविकपणे होते, ज्येष्ठ पुत्र असल्या कारणामुळे. त्यामुळं महाराष्ट्र आक्रमून धर्मस्थापना केली, ते पुढे वृद्धीस या हाती पावावी, अष्टप्रधान यातच राजपुत्राची गणना आहे, अशा प्रकारचं वर्णन हे त्यांनी केलेलं आहे. त्यामुळं आपल्याला त्यांच्या शिक्षणाचं वर्णन यात देखील आपल्याला दिसतं. संभाजीराजांनी आपल्या राज्यप्राप्तीनंतर म्हणजे छत्रपती झाल्यानंतर इसवी सन 1680 मध्ये बाकरे शास्त्री यांना एक दानपत्र दिलं होतं. आपल्याला पुण्यामध्ये ते बघता येईल. मला वाटतं सप महाविद्यालयामध्ये ते आपल्याला पूर्णपणे दानपत्र ते लावलेलं आहे, ते आपल्याला इंटरनेटवर सुद्धा ते वाचता येईल. त्या संस्कृत दानपत्रामध्ये त्यांनी जे वर्णन केलंय त्या संस्कृत भाषेमध्ये, किंवा 1682 मध्ये त्यांनी मिर्झा राजा जयसिंगाचा मुलगा जो रामसिंग आहे त्याला जे संस्कृतमध्ये पत्र लिहिलं, या सगळ्या गोष्टी जर आपण बघितल्या, वाचल्या, समजून घेतल्या तर आपल्या लक्षात येईल की शंभू राजांचं संस्कृत भाषेवरचं जे प्रभुत्व आहे ते किती विलक्षण होतं. पुढे त्यांनी बुधभूषण नावाचा ग्रंथ लिहिला. त्या बुधभूषण ग्रंथामध्ये पहिल्या अध्यायामध्ये त्यांनी वेगवेगळ्या देवी देवतांना वर्णन केलं. मग श्री गणेशाला वंदन केलंय, राम, सीता, श्रीकृष्ण, राधा या सगळ्यांचं वर्णन केलं त्यांनी.
त्यानंतर तुळजाभवानी म्हणजे दुर्गा देवीचं वर्णन त्यांनी केलं. महिषासुर मर्दिनी त्याच्या रूपाचं वर्णन केलं. असं त्यांनी स्तवन त्याच्यामध्ये केलेलं आहे. भगवान शंकराचं आणि पार्वतीचं स्तवन त्यांनी केलेलं आहे. अशा प्रकारे देवी देवतांचं स्तवन करून त्यांनी राजनीती कशी असली पाहिजे, राजा कसा असला पाहिजे, कर व्यवस्था कशी असली पाहिजे, आपल्या राज्याची गुप्तहेर व्यवस्था कशी असली पाहिजे आणि व्यक्तीच्या जीवनामध्ये कशा प्रकारची नीतिमूल्य असली पाहिजे, अशा या सगळ्या गोष्टींचं वर्णन त्यांनी बुधभूषण ग्रंथामध्ये केलेलं आहे. आणि आजही तो ग्रंथ आपल्या सगळ्या समाजासाठी, नव्या पिढीसाठी मार्गदर्शक अशा प्रकारचा आहे. तो ग्रंथ आपण बघितला, त्याचे रेफरन्स बघितले आणि त्याची खुली बघितली तर आपल्याला त्यांच्या विद्वत्तेची कल्पना येते. ते शंभूराजे त्यांचा व्यासंग किती क्षेत्रामध्ये होता. ते योद्धे तर होतेच, राजे तर होतेच, परंतु वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांच्या बुद्धीचा संचार कसा होता हे आपल्याला लक्षात येईल. त्यामुळं संभाजी राजांना लष्करी शिक्षण देण्याचं काम निश्चितपणे काही व्यक्तींकडे सोपवलं होतं. आता ती माणसं कोण होती, त्यांची नावं ज्ञात नसली तरी तत्कालीन शिरस्त्यानुसार अश्वारोहण करणं, दांडपट्टा, तलवार, भालाफेक, धनुर्विद्या, कट्यार, जंबिया या त्या काळात जे वापरलेली शस्त्र होती, या सगळ्यांचं कसब त्यांना अवगत झालं होतं हे आपल्याला इतिहासावरनं दिसून येतं. अणुपुराणकारांनी संभाजीराजांच्या शिक्षणाचं वर्णन केलंय काही श्लोकांमध्ये. त्यांनी म्हटलं की शृंगारपुरामध्ये असताना संभाजीराजे रोज व्यायाम करायचे. त्यांना व्यायामाची मल्लखांबाची आवड होती. रायगडावरती लोहस्तंभ जो सापडला त्यामध्ये अनेक विवाद आहे त्याच्याबद्दल, परंतु त्याला लोहस्तंभ म्हणतात, शंभूराजांचा लोहस्तंभ. ते भाग आपण सोडून देऊ, तो नेमका स्तंभ कशाचा होता हा भाग सोडून देऊ. परंतु व्यायाम, मल्लखांब याची आवड त्यांना होती, त्याचे उल्लेख आपल्याला सापडतात. तर अष्टादश पुराणे क्रमानं त्यांनी ऐकलेली आहेत. त्यानंतर कामंदकीय नीतिसार, इतिहास याचा त्यांनी अभ्यास केलाय आणि त्या ठिकाणी त्यांनी बुद्धभूषण नावाचा ग्रंथ लिहिला. अशा प्रकारे लोकांनी जे वेगवेगळे वर्णन केलेत समकालीन लोकांनी, तर त्याच्यामध्ये आपल्याला त्यांच्या बुद्धीचा, त्यांच्या विद्वत्तेचा, शिक्षणाचा सुगंध हा जाणवतो. शिवाजी महाराजांची सगळी रूपं त्यांनी बघितली होती. साहजिकच ते त्यांचे पिता होते. त्यामुळं त्यांच्या बालबुद्धीवरती, त्यांच्या कोवळ्या मनावरती या सगळ्यांचा गडद ठसा उमटला नक्कीच असणार आहे. ते युद्ध आघाड्या सांभाळायला लागले, राज्यकारभारात लक्ष घालायला लागले आणि 26 जानेवारी 1671 संभाजीराजांना जो कारभार सांगितला गेला त्याला ते कारकून दिले गेले आणि काही लोक लेखक म्हणून देखील काही लोक त्यांच्याकडे नेमले गेले. तर युद्धभूमीचा प्रत्यक्ष अनुभव घेता यावा म्हणून हाताखाली 5 ते 10 हजार सेना देऊन तिचं नेतृत्व करण्याची संधी ही शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांना दिली, असं अबे कॅरे नावाच्या फ्रेंच प्रवासाने लिहून ठेवलेलं आहे. तर अशा प्रकारे त्यांना असं लिहिलंय की शिवाजी राजांनी सर्वात शूर 10,000 सैन्याचा विभाग आपल्या मुलाच्या ताब्यात दिला होता. हा युवराज लहान आहे तरी तो धैर्यशील आणि आपल्या वडिलांच्या कीर्तीला शोभेल अशा प्रकारचा शूर आहे. शिवाजी राजांसारख्या युद्धकुशल पित्याच्या सोबत राहून तो युद्धकलेत तरबेज झालाय आणि चांगल्या वयोवृद्ध सेनापतीची बरोबरी करील अशा प्रकारचे तो तयार झालेला आहे. तो मजबूत बांध्याचा आहे, अतिस्वरूपवान आहे आणि सैनिकांचं त्याच्याकडे आकर्षण आहे. अशा प्रकारचं वर्णन हे अभ्याकाराने आपल्या लेखनामध्ये केलेलं आहे. त्यामुळे शंभूराजांचं शिक्षण, जडणघडण याची कल्पना आपल्याला येते. त्यानंतर आपण जर बघितलं पुढच्या कालखंडामध्ये सुद्धा त्यांनी अनेक ग्रंथ लिहिले. त्यामध्ये प्रामुख्यानं नखशिख नावाचा ग्रंथ आहे. त्यामध्ये सुद्धा त्यांची बुद्धिमत्ता आपल्याला दिसून येते. ब्रज भाषा देखील त्यांना अवगत होती आणि अनेक भाषांचं ज्ञान त्यांच्याकडे होतं. त्यामुळे या सगळ्या परिस्थितीमध्ये संपूर्ण तो जो कालखंड जर आपण बघितला, आणीबाणीचा कालखंड म्हणता येईल, लढाईचा कालखंड म्हणता येईल, या सगळ्या कालखंडामध्ये सुद्धा त्यांनी विद्वत्तेचा जो व्यासंग आहे तो जपलेला आहे. आणि म्हणून त्या सगळ्या कालखंडामध्ये जी ज्ञान परंपरा महाराष्ट्राची होती, वारकऱ्यांची परंपरा आहे, आध्यात्मिक परंपरा आहे, या सगळ्या परंपरेचं संरक्षण करण्याचं काम देखील त्यांनी केलेलं आहे. मग वारकऱ्यांची जी पंढरपूरची दिंडी आहे, ती दिंडी जेव्हा धोक्यात आली, ती केवळ दिंडी नाहीये, तो काही मोर्चासारखा दिंडी ती नाहीये, ती महाराष्ट्राची परंपरा आहे, ती महाराष्ट्राचं आध्यात्मिक गंगा आहे. त्यामुळं तिचं रक्षण झालं पाहिजे यासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्यामुळं एकूणच महाराष्ट्राच्या ज्ञान परंपरेचं रक्षण त्यांनी हे केलेलं आहे आणि म्हणून त्यांच्या शिक्षणाचं वर्णन आपल्याला सगळीकडे दिसून येतं. त्यांनी प्रयोगरूप रामायण ऐकल्याचा देखील उल्लेख आहे.
रामायण ग्रंथ आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तर प्रयोगरूप रामायण म्हणजे काय की चित्र दाखवायचं आणि रामायण सांगायचं. अशा प्रकारचा उल्लेख केशव पंडितांनी देखील केलेला आहे. हे केशव पंडित हे शिवाजी महाराजांच्या काळात दानाध्यक्ष पदावरती होते. नंतर शंभूराजांच्या काळात ते दानाध्यक्ष पदावर होते आणि राजारामाच्या काळात सुद्धा त्याच पदावरती होते. अशा प्रकारे त्यांच्या ग्रंथामध्ये सुद्धा हे सगळं वर्णन आपल्याला दिसून येतं. त्याचप्रमाणे ज्यांनी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक केला ते गागाभट्ट, त्यांनी समयनय नावाचा ग्रंथ त्या काळात लिहिलाय. हा समयनय ग्रंथ आपण जर बघितला तर त्याच्यामध्ये संभाजी राजांचं वर्णन गागाभट्टांनी स्फुरोत प्रताप ज्वलत विभागा असं केलेलं आहे. म्हणजे ज्याच्या पराक्रमाने 10 दिशा उजळून निघाल्या अशा प्रकारचा संभाजी राजा, अशा प्रकारचं शंभूराजांचं वर्णन गागाभट्टांनी केलेलं आहे. त्यामुळं गागाभट्टांची कीर्ती आपल्या सगळ्यांना माहिती आहे की त्या काळातला तो सर्वोच्च अशा प्रकारचा विद्वान होता. आणि अशा प्रकारच्या सर्वोच्च विद्वानानं शंभूराजांची अशा शब्दामध्ये कीर्ती गायन करावं हे नक्कीच मोठी गोष्ट आहे. त्यामुळं त्यांची विद्वत्ता, त्यांचा व्यासंग आपल्या लक्षात येतो. अशा प्रकारे आपण त्यांचं चरित्र बघितलं तर त्यांचं चरित्र हे केवळ लढाईच्या मैदानातलं चरित्र नाहीये. तर त्यांनी ते समर धुरंधर होते, अनेक प्रकारचा पराक्रम त्यांनी केला, परंतु सोबतच विद्वत्ता, व्यासंग आणि शिक्षण, युद्धनीती आहे, या सगळ्यांच्या बाबतीमध्ये ते अतिशय श्रेष्ठ होते हे आपल्याला दिसून येतं. आणि पुढे आपण असं बघतो की संपूर्ण त्यांच्या 32-33 वर्षाच्या कालखंडामध्ये त्यांनी बलिदानाचं एक अत्युच्च अशा प्रकारचं उदाहरण घालून दिलं. आणि म्हणून पुढे आपण बघतो की मराठ्यांचं राज्य हे औरंगजेबाला संपवता आलं नाही. शेवटी त्याला या ठिकाणी दफन व्हावं लागलं. आणि पुढे छत्रपती शंभूराजांचं बलिदान झालं. त्यानंतर राजाराम महाराज आले. राजाराम महाराजांचं वय देखील कोवळं होतं. त्यांच्या मृत्यूनंतर महाराणी ताराबाई आल्या. त्यांनी सुद्धा औरंगजेबाविरुद्ध जो लढा होता, ज्याला आपण मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम म्हणतो, तो लढा अतिशय तीव्र केला. आणि शेवटी आपण बघतो की संताजी धनाजी सारख्या वीरांची साथ त्यांना लाभली. आणि पुढे आपण बघतो की औरंगजेबाला या ठिकाणी दफन व्हावं लागलं. आणि पुढे मराठ्यांचा जो पराक्रम आहे हा संपूर्ण हिंदुस्थानामध्ये अटक ते कटक अशा स्वरूपामध्ये तो पराक्रम गाजला. मराठे पुढं दिल्लीपर्यंत गेले. आणि पुढं पानिपतची लढाई आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि 18वं शतक जे आहे ते 18वं शतक हे मराठ्यांचं शतक आहे. या सगळ्या पराक्रमामागे, या सगळ्या उद्योगामागे मराठ्यांनी केवळ आपला राज्यविस्तार केला असं नाहीये. ते दक्षिणेमध्ये असेल, उत्तरेमध्ये असेल, त्यांनी केवळ आपला राज्यविस्तार नाही केला, तर त्या ठिकाणी धार्मिक आणि सांस्कृतिक योगदान देखील दिलेलं आहे. आणि आपण काशीमध्ये बघितलं की औरंगजेबाच्या काळामध्ये सगळी मंदिरं उद्ध्वस्त झाली होती. एकही मंदिर काशीमध्ये उरलं नव्हतं. परंतु नंतर आपण बघतो की 18व्या शतकामध्ये प्रिन्सेपनं जेव्हा त्या मंदिराची गणना केली तेव्हा त्याला 1000 मंदिरं सापडली. ही सगळी मंदिरं कोणी बांधली? ही सगळी मराठ्यांच्या कालखंडात बांधली. मग अहिल्यादेवी होळकरांनी बांधली असतील, पुढे शिंद्यांनी काही मंदिरं बांधली, होळकरांनी बांधली. वेगवेगळ्या ठिकाणी ज्या सत्ता निर्माण झाल्या, गायकवाड असतील, पवार असतील, सगळ्या मराठा सत्तांनी आपल्या राज्यामध्ये त्यांनी राज्यविस्तार तर केलाच, परंतु त्या ठिकाणी ज्या परंपरा होत्या, ज्ञान परंपरा होत्या, सांस्कृतिक परंपरा होत्या, त्यांचं संवर्धन करण्याचं काम देखील केलं. आणि आज आपण जगन्नाथ रथयात्रा बघतो ओरिसामध्ये. ही जगन्नाथ रथयात्रा मुघलांच्या कालखंडामध्ये बंद पडली होती. गेली अनेक वर्ष ती बंद होती. जेव्हा मराठी त्या ठिकाणी गेले, नागपूरकर रघुजी भोसले त्या ठिकाणी गेले, तेव्हा त्यांनी ती परंपरा पुन्हा सुरू केली. आज जी जगन्नाथ रथयात्रा बघतो आपण, ती मराठ्यांच्यामुळे सुरू झालेली आहे. अशा प्रकारे ओरिसा असेल, बंगाल असेल, राजस्थान असेल, दिल्ली आहे, काशी आहे, मथुरा आहे, या सगळ्या ठिकाणी आपल्या प्राचीन तीर्थक्षेत्रांचा जीर्णोद्धार करण्याचं काम मराठ्यांनी केलं. आणि या सगळ्यांमागे जी प्रेरणा होती ती छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांची प्रेरणा होती. अशा या महान राजांच्या जडणघडणीबद्दल, शिक्षणाबद्दल आपण आज चर्चा केलेली आहे. मला वाटतं एवढं पुरेसं आहे. आणखी काही कोणाला पुढे प्रश्नोत्तर आयोजकांनी जर वेळ दिला आपण करूया. चालेल, कोणाला काही विचारायचं असेल तर विचारू शकता. जय श्री. आवाज अटकत आहे राकेश दादा. हा, नमस्कार नमस्कार. आवाज येतोय माझा? हा, जय आता शिवराय. येतोय. हा. आवाज थोडा ब्रेक होते तुमचा. हा. जय श्री. एक मिनिट. आता येतोय? हा, हो, येतो. बोला. बोला आता. आवाज येतोय? येतोय येतोय. रवींद्रजी, हो, फार बोला बोला, सुंदर, येतोय. सुरेख, अप्रतिम असं तुम्ही साध्या सरळ रवींद्रजी, तुम्ही फार सुंदर, सुरेख, साध्या आणि सरळ अशा भाषेमध्ये आज महाराजांचं जे चरित्र धन्यवाद आमच्यासमोर धन्यवाद मांडलं त्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला खरंच मनस्वी धन्यवाद देतो.
आणि फार उत्तुंग अशा प्रकारे अशा गोष्टी महाराजांच्या ज्या तुमच्या म्हणजे सुमधुर वाणीतून, म्हणजे जी तुमची वाणी होती फार सुंदर आणि सुरेख, साध्या आणि सरळ भाषेमध्ये ती आमच्या मनाला टोचली, माझ्या तर टोचली. त्याबद्दल खरंच मी तुमचा मनस्वी आभार व्यक्त करतो आणि धन्यवाद देतो. पुन्हा पण अशाच किंवा अशा गोष्टी आमच्यापर्यंत पोहोचत राहू, हीच तुमच्याकडनं अपेक्षा राहील. आणि जय शिवराय नक्कीच करतो. नक्कीच. आणखी कोणाला काही विचारायचं असेल तर विचारू शकता. कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील आता तर झालेल्या विषयावर काही प्रश्न असतील तरी विचारा किंवा त्या बाहेर काही विचारायचं असेल तरी विचारा. नाही, प्रतीक सर, आपण काय करू, हे सगळं झाल्यानंतर सरांचं परत एक असंच व्याख्यान ऑनलाईन आपण घेऊया, कारण की आज उत्तम असं झालेलं आहे आणि आपल्याला आता पुस्तक वाचन पण करायचं आहे. तर सरांचं नक्की मार्गदर्शन एकदा आपण परत सगळ्यांना आवर्जून जॉईन व्हायला सांगू. आणि तसं याचं हे सगळं रेकॉर्डिंग युट्यूबवर तर उपलब्ध राहतीलच. पण खरंच आज मस्त झालं, बऱ्याचशा गोष्टी नव्यानं माहीत झाल्या. तर खरंच खूप खूप धन्यवाद. आणि हे सगळे इतिहास वारंवार ऐकत राहावं वाटते, ज्ञानात खूप भर पडते. धन्यवाद सर. आज खूप मोलाचं हॅलो मार्गदर्शन. प्रतीकजी हा दादा, राकेश बोलतो. बोला ना. एक वेळा मी महाराजांचा एक ते म्हणतोच आहे, कारण हो, की फार सुंदर सुरेख असं यांनी आपल्याला व्याख्यान केलं आहे बरोबर. रवींद्रजींनी. चालेल सर. वीर धीर तलवार तीर हो, मर्द मराठा शूर वीर हो, युद्ध में गजब कौशल दिखावे, रिपु दमन कर शंख बजावे, जनमानस के भूप रहोगे, चरम चमकती धूप रहोगे, प्रसन्न रहे माता जगदम्बा, ओ छत्रपति ओ सहचर संभा, ओ छत्रपति ओ सहचर संभा. बोल छत्रपति संभाजी महाराज की. जय. धन्यवाद. कंटिन्यू करा तुम्ही. धन्यवाद सासनकर सर. आज खूप महत्वपूर्ण मार्गदर्शन तुम्ही आम्हाला केलेलं आहे. आणि दादांनी म्हटल्याप्रमाणे काही गोष्टी इतक्या नवीन होत्या की जे आजपर्यंत आणि श्रोत्यांपैकी सुद्धा काही लोकांना माहिती नसेल, तर खूप आमच्या ज्ञानात भर पडली असं तुम्ही मार्गदर्शन केलं, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. यानंतर ही लिंक इथेच बंद होईल आणि वाचनाची लिंक आपल्या ग्रुपवर टाकल्या जाईल. सर्वांनी वाचनाच्या याच्यासाठी जॉईन व्हावं. जय शिवराय. जय शिवराय सर्वांना. स्वराज्य सेवा प्रतिष्ठान आणि शिवशंभू विचार मंच द्वारा आयोजित छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान मासानिमित्त आज आपल्या वाचनाचे हे तृतीय पुष्प आहे. याची सुरुवात आपण प्रकरण 6व्या पासून करत आहोत. विजयराव देशमुख लिखित राजा शंभू छत्रपती या पुस्तकाचं आपण गेल्या 2 दिवसापासून वाचन करत आहोत आणि आज आपल्या या वाचनाचं तृतीय पुष्प आहे. तर प्रकरण 6. तर आपण आतापर्यंतच्या प्रकरणामध्ये पाहिलं होतं की शंभूराजे मोगलांना जाऊन मिळाले होते आणि त्याचं दुःख महाराजांच्या मनावर होतं. आता इथून पुढं जे 6वं प्रकरण आहे ते शंभूराजांना स्वराज्यात कशा प्रकारे महाराजांनी परत आणलं त्याच्यावर आधारित आहे. तर त्या वाचनाला मी सुरुवात करतो. राजेश्री संभाजीराजे महाराजांवर रुसून मोगलाईत गेले. यापूर्वी ते 50,000 सरदार म्हणून मोगलांकडे गेले होते, पण त्यावेळी महाराजांच्या इच्छेखातर गेले होते. यावेळी मात्र महाराजावर रुसून गेले होते. स्वराज्य या वार्तेने सुन्न झालं. निसर्गही हादरला. उन्हापुऱ्या महिनाभरातच स्वराज्याला भूकंपाचे धक्के बसले. शंभूराजांचं मन वळून त्यांना परत आणण्यासाठी महाराजांनी आपली माणसं रवाना केली आणि ते पुन्हा स्वराज्य कार्यात घडून गेले. विजापूरची आदिलशाही बुडवण्याचा दिलेर खानानं चंग बांधला होता. शंभूराजे आल्यानं त्याचा उत्साह आणखी वाढला. विजापुराभोवती दिलेर खानाचे पाश पक्के आवडले जाऊ लागले. अशा वेळी विजापूरचा वजीर सिद्दी मसाऊद खान महाराजांना शरण आला. विजापूर वाचवण्यासाठी त्यानं विनंती केली.
महाराजही सर्व शक्तीनिशी त्याच्या मदतीला धावून गेले. दिलेर खानचा वेढा सैल करून त्याचं लक्ष दुसरीकडे वेधण्यासाठी महाराजांनी मोगली मुलूक लुटायला सुरुवात केली. काटशहा देण्यासाठी दिलेर खान भूपाळगडावर चालून गेला. भूपाळगड फिरंगोजी नरसाळा किल्लेदार होता. पहाटेच मोगलांनी हल्ला चढवला, पण फिरंगोजी सावध होता. त्यानं अतिशय कडवा प्रतिकार करून दिलेर खानाच्या सैन्याला 6 तास पुढं पाऊल टाकू दिलं नाही. दिलेर खानानं अखेर हुकुमी बाण आपल्या भात्यातून बाहेर काढला. शंभूराजे दिलेर खानाच्या इच्छावरून शंभूराजे आघाडीवर आले आणि शंभूराजांना पाहताच फिरंगोजीचा प्रतिकार थंड पडला. शंभूराजांवर कसा घोडा डागायचा. शंभूराजे भूपाळगडात घुसले. पाठोपाठ यशानं उद्मात पावलेले मोगलही किल्ल्याच्या आत शिरले आणि त्यांनी आल्या आल्या पहिल्या 6 तास रोखून धरलेल्या मराठ्यांचे हात कलम करायला सुरुवात केली. 700 मराठ्यांचे हात तोडले गेले. हताश होऊन शंभूराजे सर्व पाहत होते. यावेळी दिलेर खान हत्तीवर तर शंभूराजे घोड्यावर बसले होते. भूपाळगड शंभूराजांनी दिलेर खानाला जिंकून दिला. भूपाळगडावरून दिलेर खान शंभूराजांसह आता विजापूरच्या रोखानं निघाला. मोगलांचा विजापूरवरील रेटा कमी करण्यासाठी महाराजांनी औरंगाबादकडील मोगली मुलुखात हल्लाकल्लोळ मांडला. कटशह देण्यासाठी दिलेर खानानं पन्हाळ्याच्या रोखानं पुढे सरकू लागला. शंभूराजेही त्याच्यासोबत होतेच. मार्गातील मुरुक मारीत दिलेर खान पुढे सरकत होता. जलगीरवरून तो तिकोट्यात आला. मोगली भयान तिकोट्याच्या हिंदू मुसलमान स्त्रिया तान्या अभ्रकांसह विहिरीत उड्या घेऊन मृत्यूला कवटाळलं. तरी 3000 लोक कैद झाले. त्यांचा दिलेर खानानं प्रचंड छळ मांडला. शंभूराजे उघड्या डोळ्यांनी हे सारं पाहत होते. मोगलाई हा काय प्रकार आहे याचा अनुभव त्यांना या मोहिमेत येऊ लागला. गोरगरिबांचे आक्रोश, आया बहिणींच्या हंबरडे, तान्हुल्यांचं रडणं, तरुणांची कच्चल आणि वृद्धांचे होत असलेला जीवघेणा छळ हे त्यांना अस्वस्थ करू लागलं. युद्धात पराक्रम गाजून शत्रूला मारणं वेगळं आणि दीन अनाथ प्रजेला गांजन वेगळं. शंभूराजांच्या राज्यकल्पनेत हे बसत नव्हतं. मनावर उमटलेली हिंदवी स्वराज्याचा खोस ठसा आता त्यांच्या डोळ्यावर कातलं ओढून हे सारं पाहण्यास विरोध करू लागला. शंभूराजे सावरले. तलवारीची मूठ त्यांनी आवडू लागली, पण त्यांची कोंडी झाली होती. इथेही ते एकटेच होते. पण पूर्वी एकाकीपणापेक्षा हे एकाकीपण भेसूर होतं. जास्त काळ अशा अवस्थेत राहणं शक्य नव्हतं. शंभूराजे निसटून जाण्याची संधी शोधू लागले. दिलेर खान तिकोट्यावरून होनवाड तेलंग मार्गे अथणीला आला. सैन्याला त्यानं लुटमारीचे आदेश दिले. शहर बेचिराग करण्याचा हुकूम फरमावला. कैदी तर प्रचंड संख्येत पकडल्या गेले. छावणीत स्त्री पुरुष मुलांच्या केविलवाना किंकाळ्या भरून गेली. या कैद्यांची कत्तल उडवण्याची आसुरी इच्छा दिलेर खानाची झाली, पण शंभूराजे त्यांच्या आड आले. निष्पाप प्रजेची कत्तल उडवण्याचा त्यांनी विरोध केला. उन्मत्त दिलेर खान सेनापतीच्या तोऱ्यानं त्यांना अदवा तदवा बोलू लागला. शंभूराजेही आता जीवावर उदार झाले होते. त्यांनी दिलेर खानाला त्याच्याच भाषेत उत्तर दिले. एवढंच नाही तर तलवार उपसून ते त्याच्या अंगावर चालून गेले. मारामारी होण्याची वेळ आली. मध्यस्थ्यांनी कसंबसं भांडण मिटवलं. दात ओठ खात दिलेर खान शंभूराजाकडे पाहत होता, पण शंभूराजे त्याची पर्वा करीत नव्हते. त्यांचं मूळ रूप प्रकट झालं होतं. आपलं स्थान मोगलाईत नाही, ते स्वराज्यात आहे हे त्यांना स्पष्टपणे कळून चुकलं होतं. दिलेर खान विलक्षण चिडलेला होता. त्याच्या डोक्यात शंभूराजांचा दगाबाजीनं खून पाडण्याचा विचार सुरू होता. पण शंभूराजेही सावध होते. अथणीपासून विजापूर फक्त 18 कोस. यावेळी विजापूरकर आणि महाराज यांचाच सलोखा होता. महाराजांची माणसं शंभूराजांच्या पाडतीवर होती. गुप्तपणे ते शंभूराजांना भेटले. महाराजांना अतिशय कळवळ्यानं पत्र लिहून शंभूराजांना परत येण्याबद्दल लिहिलं होतं. शंभूराजांचे डोळे पाणावले. त्यांनी आबासाहेबांकडे परत जायचं पक्क ठरवलं. आलेल्या माणसांसोबत जायची योजना ठरली. दिलेर खानानं पक्का बंदोबस्त केला असतानाही त्याच्या प्रचंड फौजेतून महाराजांच्या माणसांनी शंभूराजांची सुटका केली. दुर्गाबाई आणि रानूबाई मात्र त्यांना नेणे शक्य झाले नाही. दिलेर खान अथणीवरून येनपूरला जात असताना वाटेत शंभूराजे निसटून गेल्याची बातमी समजली. बातमी ऐकून पिसाळलेला दिलेर खान परत माघारी फिरला.
संभाजीचा उपाय करण्यासाठी त्याच्या सरदार ख्वाजा अब्दुल रजाक विजापूरला आला. शंभूराजे निष्ठून विजापूरला पोहोचले. विजापूरचा वजीर सिद्दी मसऊद खान त्यांना धीर दिला. जरुरीचं सामान, पोशाख आणि बिछायत त्याच्याकडे रवाना केली. शंभूराजांचा मुक्काम विजापुरास आठवड्याभर होतं. एवढ्यात त्यांना अब्दुल रजाक विजापूरला आल्याची बातमी कळली. शंभूराजे 300 स्वार आणि 1000 पायदळ घेऊन 1 डिसेंबर 1679 रोजी रात्री विजापूरवरून पन्हाळ्याच्या रोखांना दौडत सुटले. शंभूराजे पुन्हा घरट्यात फिरले. स्वराज्यात ही सुवार्ता सर्वदूर पसरली. महाराजांचा मुक्काम यावेळी पट्टगडावर होता. त्यांना ही वार्ता कळताच ते तातडीनं शंभूराजांना भेटायसाठी पन्हाळ्यावर आले. पौष वद्य सप्तमीला म्हणजे मंगळवार दिनांक 13 जानेवारी 1680 रोजी पन्हाळ्याच्या सज्जाकोटीत पितापुत्रांची हृदयस्पर्शी भेट झाली. सज्जाकोटी ही गहिवरून गेली असेल. गलबलून गेलेल्या महाराजांनी शंभूराजांना पोटाशी घेतलं. सद्गतीनं कंठानं ते म्हणाले, लेकरा, मला सोडू नकोस. औरंगजेबाचा आपला दावा तुझला दगा करायचा होता, पण श्री कृपा करून सोडून आणला. थोर कार्य झाले. महाराजांना शंभूराजे परत आल्यामुळे अतीव समाधान झालं. व्यंकोजी राजांना कर्नाटकात पाठवलेल्या पत्रात हे समाधान व्यक्त करताना महाराजांनी लिहिलं, चिरंजीव राजेश्री संभाजीराजे मोगलाईत गेले होते. त्यास आणावयाचा उपाय बहुत प्रकारे केला. त्यासही कळो आले की पातशाहीत अगर विजापूरचे अगर भागानगरच्या पातशाहीत आपले मनोगतानुरूप चालणार नाही. ऐसे जाणूनही त्यांनी आमच्या लिहिण्यावरून स्वार होऊ त्यांची आमची भेट झाली. घरोब्याच्या रीतीने जैसे समाधान करू तैसे केले. पन्हाळ्याच्या भेटीत महाराजांनी भावी राज्यव्यवस्थेबद्दल आपलं मनोगत शंभूराजांजवळ व्यक्त केलं. शंभूराजांनी नुकतंच जिंकलेलं कर्नाटकाचं राज्य सांभाळावं, उत्तरेकडील भाग रायगडावरून राज्यांनी सांभाळावा असा प्रस्ताव महाराजांनी मांडला. ते म्हणाले, तुझला कर्नाटकाचे राज्य दिले, इकडे राज्य राजारामास देतो. तुम्ही दोघे पुत्र 2 राज्य करणे. आपण श्रीचे स्मरण करून उत्तर सार्थक करीत बसतो. पण हे विभाजन शंभूराजांना मान्य नव्हतं. शंभूराजांचा रुसवा काढण्यासाठी महाराजांनी त्यांना अर्धराज्य देऊ केलं. याचाच अर्थ पूर्वी आपला एकमेव उत्तराधिकारी म्हणून ज्या भावनेनं ते शंभूराजांना पाहत होते, ती भावना आता उरली नव्हती. कुठेतरी अविश्वासाची भावना निर्माण झाली होती. कदाचित मंत्र्यांच्या सल्ल्यावरून ही विभाजनाची कल्पना समोर आली असेल. पण हा कटू विषय आजचा चर्चेला न घेता शंभूराजे महाराजांना नम्रपणे उत्तरले, आपणास आबासाहेबांच्या पायाची जोड आहे. आपण दूध भात खाऊन साहेबांचे पायाचे चिंतन करत राहील. म्हणजे मला स्वराज्याचे 2 तुकडे नको, तर मी दूध भात खाऊन स्वराज्याची सेवा करत राहील, असे शंभूराजे बोलले. एकाच बैठकीत हा गुंता सुटण्यासारखा नाही, हे महाराजांच्या लक्षात आलं. समोर अनेक कामं वाढून ठेवलेली होती. विशेष म्हणजे रामराजांचा विवाह प्रतापराव गुजरांच्या कन्येशी ठरला होता. प्रतापराव राज्याभिषेकापूर्वी नेसरीच्या खिंडीत मारले गेले. रामराजाचा उपनयन संस्कार फाल्गुन वद्य द्वितीयेला, तर विवाह फाल्गुन वद्य दशमीला 15 मार्च 1680 रोजी संपन्न होणार होता. पण या कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडताना स्वराज्याच्या कार्याकडेही दुर्लक्ष करता येत नव्हतं. दिलेर खानाचं संकट आवासून समोर उभं होतं. त्यामुळे शंभूराजांना पन्हाळ्यावर ठेवून महाराज रायगडावर जायला निघाले. जाताना शंभूराजांना त्यांनी सांगून ठेवलं, आपणास रायगडास जातो. धाकटा पुत्र राजाराम याचे लग्न करून येतो. मग राज्यकारभाराचा विचार कर्तव्य तो करू. तू वडील पुत्र आहेस. सर्व प्रकारे भरवसा तुमचा. जनार्दन पंत, सोनाजी नाईक, बंकी आणि बाबाजी ढामदेरे यांनी शंभूराजांजवळ ठेवून महाराज रायगडी निघून गेले. लवकरच परत येण्याचं ठरवून. पण यावेळी कुणालाही कल्पना आली नाही की शंभूराजांची आणि महाराजांची ही अखेरची भेट ठरणार होती. काहीसा कोंडत वातावरणात रामराजाचा विवाह संपन्न झाला. 5च दिवसांनी म्हणजे दिनांक 20 मार्च 1680 खंडग्रास सूर्यग्रहण आलं. परमग्रास सूर्यास्तापूर्वी 2 घटी 40 पळे होता. म्हणजे ग्रहण मोक्ष झालेला सूर्य आज पुन्हा दिसणार नव्हता. महाराजांच्या जीवन सूर्यालाही असंच चिंतेचं ग्रहण लागलं होतं. दुर्दैवानं 22 मार्च पासून महाराजांना ज्वराची व्यथा सुरू झाली होती आणि चैत्र शुद्ध पौर्णिमा दिनांक 3 एप्रिल 1680 रोजी मध्यान्हकाळी महाराजांचा कायमचा अस्त झाला. महाराज निजधामास गेले.
महाराज निघून गेले, पण जाताना हिंदवी स्वराज्य मागे सोडून गेले. हे हिंदवी स्वराज्य अतिशय आगळं होतं. बैराग्याची छटा हा इथला झेंडा होता. हर हर महादेव हा इथला महामंत्र होता. सह्याद्रीच्या डोंगरदऱ्यातील गोरगरीब शेतकरी, कातकरी, मावळे हे इथले बळ होतं. हे राज्य श्रींचं होतं हा इथला अभंग विश्वास होता. आणि महाराष्ट्र धर्म वाढविणं हा इथला निष्काम कर्मयोग होता. महाराजांचं हिंदवी स्वराज्य जणू एक परीस होता. जो कोणी त्याला जीवाभावानं कवटाळील त्याच्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही, अशी ग्वाही देणारा हा परीस होता. याच परिसाच्या प्राप्तीसाठी शंभूराजे आणि रामराजांचा पक्ष यांच्यात काही काळ गृहकलह सुरू झाला. शंभूराजांचं वय यावेळी होतं 23 वर्ष, तर रामराजांचं वय होतं 10 वर्ष. प्रकरण 7. राजा शंभू छत्रपती. महाराज मृत्यू पावले त्यावेळी शंभूराजे पन्हाळ्यावर होते. पंतप्रधान मोरोपंत पेशवे मुल्हेरला, अनाजी पंत सुरनीत चौलच्या भागावर, तर सरनोबत हंबीरराव मोहिते कराडच्या परिसरात होते. रायगडावर चिरंजीव रामराजे, राणी वशातील सोयराबाई राणीसाहेब, पुतळाबाई राणीसाहेब, सगुणाबाई राणीसाहेब, तर मुत्सद्यापैकी राहुजी सोमनाथ, प्रल्हाद निराजी, रामचंद्रपंत अमात्य, बाळाजी आवजी चिटणीस ही प्रमुख मंडळी मृत्यूसमयी उपस्थित होती. महाराजांच्या आकस्मिक मृत्यूनं सर्व गोंधळून गेले होते. अवघ्यांची ही विचित्र कोंडी झाली होती. महाराजांचा मृत्यू असा तडकाफडकी होईल असं कुणालाच वाटलं नव्हतं. त्यामुळे या आजारात प्रमुख मुत्सद्यांना गडावर बोलवलं गेलं नाही. विशेष म्हणजे शंभूराजांनाही महाराजांच्या गंभीर आजाराची माहिती दिली गेली नाही. आणि आता महाराजांच्या मृत्यूनं अनेक प्रश्न निर्माण झाले होते. महाराज धर्मशास्त्र दृष्ट्या अभिषिक्त राजे होते. राजा प्रेत नवा राजा केल्याशिवाय दहन करू नये असा धर्माचा दंडक होता. म्हणजेच नवीन राजाची घोषणा झाल्याशिवाय महाराजांच्या कलेवर दहन होऊ शकत नव्हतं. पण भावी राजा कोण हे महाराजांनी निर्णयाकरिता सांगितलेलं नव्हतं. फक्त शंभूराजांनी कर्नाटकचं तर रामराजांनी रायगडचं राज्य सांभाळावं असा प्रस्ताव त्यांनी पन्हाळा भेटी शंभूराजांजवळ ठेवला होता. त्यामुळे नेमकं काय करावं हे गडावरील मुत्सद्यांना सुचत नव्हतं. गडावरील सर्वांचा, तसाच अनाजीपंत आणि मोरोपंतांचा कल रामराजांकडे होता. हे उघड गुपित होतं. पण हे दोन्ही प्रमुख मुत्सद्दी यावेळी गडावर नव्हते. सरनौबत हंबीरराव मोहिते हे सोयराबाईंचे बंधू, तेही बाहेरच होते. अशा स्थितीत नेमकं काय करावं हे कुणाला सुचत नव्हतं. राहुजी पंतांसह सर्वजण राजवाड्यात जमले होते. राज्योपाध्यांशी याचा खल सुरू झाला होता. युवराजांच्या मंचक्रोहणाशिवाय महाराजांचा अग्निसंस्कार करता येत नव्हता. हे जरी खरं असलं तरी मंचक्रोहण कुणाला करायचं हे निश्चित नव्हतं. त्यामुळे धर्मशास्त्रात काही पर्याय आहे का याचा शोध घेणं सुरू झालं. तसा पर्यायही सापडला. राजांच्या अग्निसंस्कारापूर्वी युवराजांचं मंचक्रोहण शक्य नसेल तर ते श्राद्धविधीनंतर जास्तीत जास्त 10 दिवसात करावे असा एक पर्याय होता. एक प्रश्न तूर्त सुटला. मंचक्रोहणाबाबतचा निर्णय अनाजीपंत व मोरोपंत गडावर येईपर्यंत पुढे ढकलण्याचं ठरलं. त्यांना तसं अतिमहत्वाच्या मुत्सद्यांना महाराजांच्या मृत्यूची बातमी गुप्तपणे कळवण्यासाठी गडावरून राजदूत जासूस रवाना झाले. महाराजांच्या मृत्यूवार्तेमुळे शत्रू उचलखाण्याची शक्यता होती, म्हणून रायगडाचा महाद्वार बंद करण्यात आलं. मृत्यूची बातमी बाहेर फुटू नये म्हणून कडेकोस्त बंदोबस्त करण्यात आला होता. विशेष म्हणजे शंभूराजांपासूनही ही बातमी तूर्ता लपून ठेवण्याचं ठरलं. पुतळाबाई साहेब सती जाण्यास इच्छुक होता, पण सतीची वस्त्र गडाखालच्या बाजारपेठेतून आणावी लागली असती, त्यामुळे बातमी बाहेर फुटली असती. म्हणून त्यांचंही सती जाणं लांबणीवर टाकण्यात आलं. आणि अशा गूढ वातावरणात बेलकाष्ट व चंदनानं रचलेल्या चितेवर महाराजांचं कलेवर ठेवण्यात आलं. शोकमग्न असलेल्या 10 वर्षाच्या लहानग्या राजारामांनी चितेला अग्नी दिला. चिता भडकली. उत्तरक्रिया साबाजी भोसले शिंगणापूरकर यासपासून रामराजास समीत बसून करण्यात आली. महाराजांच्या आकस्मिक निधनाची बातमी मुळे धक्का बसलेले मोरोपंत पेशवे आणि अनाजीपंत सुरनीस तातडीनं रायगडाकडे दौडत सुटले. अनाजीपंत महाराजांच्या मृत्यूनंतर 6व्या दिवशी, तर मोरोपंत श्राद्ध आटपल्यावर गडावर पोहोचले. इतर प्रधान आणि त्याचे मुतालिकही गडावर आले. अनाजीपंतांनी पुढाकार घेऊन मुत्सद्यांची बैठक घेतली. बैठकीत ठरलं की महाराजांनी आपला उत्तराधिकारी निश्चित केला नसला
तरी त्यांची अंतिम इच्छा व्यक्त झाली होती. त्यामुळे महाराजांच्या अंतिम इच्छेनुसार रायगडचा कारभार राम रामराजांच्या तर कर्नाटकचा शंभूराजांच्या हवाली करावा. परंतु शंभूराजे यासाठी तयार होतील की नाही हे निश्चित नसल्यामुळे तूर्त श्राद्धविधीनंतर 6व्या दिवशी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर रामराजाचं मंचग्रोहण रायगडावर उरकून घ्यावा आणि मग शंभूराजांची समजूत घालण्यासाठी मोरोपंत आणि अनाजीपंत आणि हंबीरराव मोहिते यांनी पन्हाळ्यावर जावं. याचप्रमाणे अक्षय तृतीयेला 21 एप्रिल 1680 रामराजाचं मंचग्रोहण रायगडावर संपन्न झालं आणि मोरोपंतांसह अनाजीपंत पन्हाळ्याकडे निघाले. सरनोबत हंबीरराव मोहिते त्यांना वाटेत येऊन मिळणार होते, पण पन्हाळ्यावर शंभूराजे बेसावत नव्हते. त्यांनी महाराजांच्या मृत्यूची बातमी कळू नये म्हणून रायगडावरील मुत्सद्यांनी आटोकात प्रयत्न केला असला तरी बातमी दुसऱ्याच दिवशी कळली. त्यांनी श्राद्धविधी पन्हाळ्यावरच आटपले. ते आटपत असतानाच विद्युत वेगाने हालचाली करून पन्हाळ्यावर बंदोबस्त सुरू केला. राजापुरास माणसं पाठवून तेथील असलेले सर्व धान्य पन्हाळ्यावर पाठवण्याचे हुकूम दिले. ठिकठिकाणच्या सुभेदारांना हिशोब देण्यासाठी तातडीनं पन्हाळ्यावर दाखल होण्यास सांगितलं. शंभूराजांनी मंत्र्यांच्या कटात सामील असलेल्या पन्हाळ्यावरील सर्व अधिकाऱ्यांना अटकेत टाकलं. एव्हाना महाराजांच्या निधनाची बातमी सर्वदूर पोहोचली होती. शंभूराजांना महाराजांच्या आजाराची बातमी कळवण्यात आली नाही. एवढंच नाही तर पित्याचं अखेरचं दर्शन देखील घेऊ दिलं नाही. यामुळे जनमानसात हळूहळू शंभूराजांकडे जनमत झुकू लागलं होतं. त्यातच रामराजांच्या मंचग्रोहणाची बातमी बाहेर आली. जनमत अधिकच प्रक्षुब्ध झालं. रायगडावरील मुत्सद्यांचा अंदाज साफ चुकला आणि लष्कराने ज्येष्ठ पुत्र शंभूराजांना उघड पाठिंबा दिला. शंभूराजांनी पन्हाळ्यावरून आपलं राजपद जाहीर केलं. दिनांक 19 एप्रिल पासून असंख्य सैन्य ठिकठिकाणवरून पन्हाळ्याच्या रोखाने नव्या राजाला जाऊन मिळत होतं. सरनौबत हंबीरराव हे सारं पाहत होते. लष्करानं शंभूराजांच्या बाजूने उठाव केलेला पाहून त्यांनीही शंभूराजांना पाठिंबा दिला आणि मोरोपंत आणि अनाजीपंत व प्रल्हादपंतांना कैद करून त्यांना पन्हाळ्यावर घेऊन आले. जून 1680 मध्ये शंभूराजांना सर्वाधिकार प्राप्त झाला. अटकेत ठेवलेल्या लोकांच्या जागी त्यांना नव्या नेमणुका केल्या. सैन्याला 2 महिन्याचा आगाऊ पगार दिला आणि आता ते रायगडाकडे निघाले. कराड मार्गे प्रतापगडावर भवानीच्या दर्शनासाठी आले. काही काळ तेथे थांबून आषाढ शुद्ध द्वितीयेला म्हणजे शुक्रवार दिनांक 18 जून 1680 रोजी ते रायगडावर आले. तब्बल 2.5-3 वर्षानंतर शंभूराजे आज प्रथम रायगडावर येत होते. अनेक उर्मी मनात दाटून आल्या. याच काळात केवढी प्रचंड उलथापालथ झाली होती. रायगडावर येत असताना शंभूराजांना कोणीही विरोध केला नाही. अनाजीपंत आणि मोरोपंत अटकेत असले तरी त्यांनाही रायगडावरच आणलं होतं. त्यांना त्यांच्या घरी ठेवून बाहेर चौक्या बसवल्या होत्या. जनमत आणि लष्कराचा ओढा शंभूराजांकडे असल्याचं कळून आल्यावर पेल्यातील वादळ आता संपुष्टात आलं आणि गृहकलाची भीती विरली. गडावर येताच शंभूराजांनी सावधगिरी म्हणून रामराजांना जुजबी नजरकैदेत ठेवलं. लगेच ते सोयराबाई साहेबांच्या महाली गेले. आपल्या सापत्न मातेचं त्यांनी सांत्वन केलं. सगुणाबाई व पुतळाबाई यांचंही सांत्वन केलं. रायगडावर येताच शंभूराजांनी ज्येष्ठ पुत्र या नात्याने महाराजांनी पुन्हा विधी पुरस्सर क्रिया केली. ही क्रिया आषाढ शुद्ध द्वितीयेला सुरू झाली. पुतळाबाई साहेबांची सती जाण्याची इच्छा अजूनही अपूर्णच होती. क्रियेच्या 10व्या दिवशी म्हणजे आषाढ शुद्ध एकादशीला अस्थि कलशासह पुतळाबाई साहेब सती गेल्या. रविवार 27 जून 1680. श्रावण शुद्ध पंचमीला 20 जुलै 1680 शंभूराजांचं मंचग्रोहण संपन्न झालं. वादळ पूर्णपणे शमलं होतं. जुन्या मुत्सद्यांना फार काळ कैदीत ठेवणं कुणाला बरं वाटत नव्हतं. म्हणून एक दिवस हरिजीराजे महादजी निंबाळकर, गणोजीराजे शिर्के, जोताजी केसरकर प्रभृती शंभूराजांकडे आले. त्यांनी राजांना विनंती केली, साहेब, सिंहासनाधीश होणार आणि प्रधानाच्या घरी चौक्या हे विहित नाही. शंभूराजांनाही ते पटलं. अनाजीपंत, मोरोपंत, प्रल्हादपंत अवघे कैदेतून मुक्त झाले. बाळाजी आवजी चिटणीसांना त्यांनी आपले काम करावे अशी आज्ञा केली. उरलं सुरलं मलिनेही निघून गेलं. दुर्दैवानं अटकेतून मुक्त होताच ऑक्टोबर 1680 मध्ये मोरोपंत पेशवे आजारी पडून मृत्यू पावले. तेवढं सोडल्यास हळूहळू वातावरण पूर्ववत होऊ लागलं. पूर्वीचं सारं विसरून शंभूराजांनी कारभार रायगडावरून सुरू झाला. दिनांक 18 ऑक्टोबर 1680च्या पत्रात
सुरतकर इंग्लंडमध्ये आपल्या कंपनीला शंभूराजांबद्दल लिहून कळवतात की महाराजांच्या मृत्यूनंतर शंभूराजे शांतपणे गादीवर आलेले आहेत. त्यांच्या हल्लीच्या कारभारावरून ते पित्यापेक्षा निराळ्या स्वभावाचे म्हणजे अधिक नेमस्त आणि सदैव वाटतात. झालं गेलं विसरून हिंदवी स्वराज्याचा कारभार पुढे चालू झाला. स्थिरस्थावर झाल्यावर ऑक्टोबरच्या सुमारास शंभूराजांनी अष्टप्रधान मंडळ जाहीर केलं. मोरोपंत पेशवे मृत्यू पावले होते. त्यांच्या जागी पेशवेपदावर त्यांचे पुत्र निळोपंत नेमले. अमात्य पद अनाजींना दिलं. सचिवपदी आबाजी सोनदेव नियुक्त झाले. डबिरी महाराज वेळेपासून जनार्दनमंत हनुमंताकडे गेली ती सुरूच राहिली. सरनोबत हंबीरराव मोहिते कायम राहिले. महाराजांच्या वेळेच मोरेश्वर पंडितराव पुढेही पंडितराव म्हणून काम पाहू लागले. वाकणेसपदी दत्ताजी पंत होते. ते महाराजांच्या काळात मृत्यू पावले. त्यांच्या जागी त्यांचा पुत्र रामचंद्र काम पाहू लागला. न्यायाधीशपदी पूर्वीपासून प्रल्हाद निराजी होते. शंभूराजांनी त्यांनाच पुढे सुरू ठेवलं. याचा अर्थ शक्यतोवर महाराजांनी वेळेचीच व्यवस्था शंभूराजांनी कायम ठेवली. जुनं विसरून सर्वांनी एक दिलानं काम करावं अशी अपेक्षा शंभूराजांनी बाळगली. पुन्हा पूर्वीच्या जोमानं स्वराज्य कार्य सुरू झालं आणि शंभूराजांची पहिली सलामी झडली औरंगजेबाशी. 20,000 सैन्यासह सेनापती हंबीरराव मोहिते अकस्मात बुऱ्हाणपुरावर चालून गेले. बुऱ्हाणपूरचा सुबा अतिशय वैभव संपन्न मोगली सुबा होता. इथे हिंदूही मोठ्या संख्येत राहत होते. औरंगजेबानं अलीकडेच त्यांच्यावर जिजिया कर लादून त्यांचा छळ आरंभिला होता. काकर खान अफगाण या करवसुलीसाठी मुद्दाम बुऱ्हाणपूरला आलेला होता. बडजोनीनं गरिबांकडून जिजिया कराची वसुली त्यानं आरंभली. त्याचा प्रचंड छळ मांडला आणि तेवढ्यात हंबीररावांनी बुऱ्हाणपूरवर हल्ला चढवला. मराठे असे अकस्मात चालून येतील याची कुणालाही कल्पना नव्हती. शहराच्या बाहेर तटबंदीला लागून 18 पुरे होते. त्यापैकी बहादूरपुरा तर अतिशय संपन्न होता. देशोदशीचे जिन्नस, जडजवाहर, सोने नाणे, रत्ने याचा फार मोठा साठा इथल्या सराफा दुकानात साठवलेला होता. मराठी एवढ्या अनपेक्षितपणे या पुऱ्यावर चालून आले की तेथून एक माणूस किंवा एक पैसाही लोकांना हलविता आला नाही. बहादूरपुरा धुवून पुसून स्वच्छ केल्यानंतर मराठ्यांनी तो जाळून टाकला. आगीचा धूळ आभारच टेकला. तीच गती इतर पुऱ्याचीही झाली. हसनपुरा, शहाजहानपुरा, खुर्रमपुरा, नवाबपुरा इत्यादी 17 पुरे पार लुटले. 3 दिवसापर्यंत मराठ्यांची लूट सुरू होती. मौजेची गोष्ट म्हणजे अनेक वर्ष जमिनीखाली दडवून ठेवलेली संपत्ती मराठ्यांनी खंती लावून बाहेर काढली. या संपत्तीचा घरमालकांनाही पत्ता नव्हता असं खाफीखान लिहून ठेवलेलं आहे. घाबरलेला काकर खान हताशपणे हे सारं पाहत होता, पण शहराबाहेर पडण्याची त्याची हिंमत झाली नाही. त्यानं शहराचा दरवाजा बंद करून टाकला. पुरे लुटल्यावर मराठे शिड्या लावून तटाच्या आत शिरण्याचा प्रयत्न करू लागले. तो मात्र शहरातील मनसबदारांच्या माऱ्यामुळे यशस्वी झाला नाही. मिळालेली लूट घेऊन मराठे परत फिरले. लूट एवढी प्रचंड होती की अखेर सोने, चांदी, जडजवाहरात आणि मौल्यवान सामान एवढेच फक्त मराठे घेऊन आले. भांडी कुंडी, काचेचं सामान, धान्य, मसाले, वस्त्रे टाकून द्यावी लागली. रस्त्यात जळलेल्या आणि इतर वस्तूचा नुसता सडा पडलेला होता. बुऱ्हाणपूर म्हणजे विश्वरूपी सुंदरीच्या गाळावरील तिळच, पण ते शहर आज पार उद्ध्वस्त होऊन गेलेले होते. मराठे निघून गेले. संतप्त झालेल्या प्रजाजनांनी व मुल्ला मौलवींनी बादशाहकडे अर्जी पाठवली. काफरखानाचा जोर झाला. आमची अब्रू आणि संपत्ती नष्ट झाली. यापुढे शुक्रवारची नमाजही बंद पडेल. औरंगजेब विलक्षण संतापला. त्यानं बुऱ्हाणपूरचा सुभेदार खान जमालला कळवलं की दक्षिणेतील काफरांचा बिमोड करण्यासाठी मी स्वतः तिकडे येत आहे. खान जमानची बुऱ्हाणपुरावरून ताबडतोब उचलबांगडी करण्यात आली. शंभूराजांनी औरंगजेबाच्या जिजिया कर वसुलीसाठी चोख उत्तर दिलं होतं. औरंगजेबाशी पहिली सलामी झाडल्यावर शंभूराजांचा राज्याभिषेक संपन्न झाला. शके 1602 च्या माघ शुद्ध सप्तमीला 16 जानेवारी 1681 रायगडावर शंभूराजांचा राज्याभिषेक विधिवत पार पडला. हा समारंभ पंचमीपासून सुरू झाला. सप्तमीपर्यंत शंभूराजांनी विधियुक्त सिंहासनारोहण केलं. शंभूराजांचा राज्याभिषेक सोहळा संपन्न होत होता. त्याचवेळी सर्वांचं लक्ष लागलं होतं उत्तरेकडे. शहजादा अकबराच्या बंडामुळे औरंगजेब बुडण्याची वेळ आली होती.
पुढे काय होईल याचा कोणाला अंदाज वर्तविता येत नव्हता. पृथ्वी आंदोलली होती, औरंगजेबाचं सिंहासन हेलकावत होतं. इथं आपलं 7वं प्रकरण संपलेलं आहे. परत उद्या ठीक याच वेळेस आपण 8व्या प्रकरणापासून शंभू चरित्राच्या चरित्राचं वाचन सुरू करणार आहे. सर्वांनी उद्या वेळेवर जुळावं आणि 8व्या प्रकरणाची आपण सुरुवात करू. तत्पूर्वी सर्वांना जय शिवराय. जय शिवराय.